Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn Golden Chain, poems, margin questions and English workshop. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोल्डन चेन या कवितेचे मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, गोल्डन चेन या कवितेच्या शेजारी काही क्वेश्चन्स आलेले आहेत, ते मार्जिन क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, टू व्हॉट टू थिंग्स इज फ्रेंडशिप कम्पेअर्ड? कोणत्या दोन गोष्टींबरोबर मैत्रीची तुलना केलेली आहे? त्याचा आन्सर आहे गोल्डन चेन अँड प्रिसियस ज्वेल इज कम्पेअर्ड टू फ्रेंडशिप. मैत्रीची तुलना गोल्डन चेन म्हणजे सोनेरी साखळी आणि प्रिसियस ज्वेल मौल्यवान दागिना याबरोबर केलेली आहे. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर? कोणत्या गोष्टींमुळे मित्र जे आहेत तर ते एकत्र बांधले जातात? त्याचं आन्सर आहे लव होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर. प्रेमाने मैत्री जी आहे तर ती एकत्र बांधली जाते. क्वेश्चन नंबर 3, हाऊ लॉंग डज ट्रू फ्रेंडशिप लास्ट? खरी मैत्री किती काळपर्यंत चालते, टिकते? त्याचं आन्सर आहे ॲज लॉंग ॲज मेमरी लिव्ज ट्रू फ्रेंडशिप लास्ट. जोपर्यंत आपली मेमरीज, आपल्या आठवणी जोपर्यंत जाग्या राहतात तोपर्यंत मैत्री जी आहे तर ती टिकते. क्वेश्चन नंबर 4, विच पजेशन्स इज मोर प्रिसियस दॅन गोल्ड? त्याचा आन्सर आहे टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज मोर प्रिसियस दॅन गोल्ड. अशा प्रकारे हे मार्जिन क्वेश्चन जे आहेत तर त्यांचे आन्सर्स आपल्याला लिहायचे आहेत. नाउ लेट स्टार्ट इंग्लिश वर्कशॉप. ॲक्टिव्हिटी नंबर 1, राईट द नेम ऑफ युअर क्लोजेस्ट ट्रू फ्रेंड व्हर्टिकली अँड प्रिपेअर अन ॲक्रोस्टिक युझिंग एव्हरी लेटर इन द नेम. नावातील प्रत्येक अक्षराचे पहिले अक्षर उभ्याने मांडत तुमच्या सर्वात जवळच्या मित्राच्या नावाचे ॲक्रोस्टिक आपणास तयार करायचे आहे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रितेश या नावाचं ॲक्रोस्टिक दिलेलं आहे. आपण आपल्या मित्र मैत्रिणीच्या नावाचं ॲक्रोस्टिक तयार करायचं आहे. आता रितेशच्या आर पासून रिलायबल, आय पासून इन्स्पायरिंग, टी पासून ट्रस्टवर्दी, ई पासून एनकरेजिंग, एस पासून सपोर्टिव्ह आणि एच पासून हार्डवर्किंग अशा प्रकारे ॲक्रोस्टिक तयार केलेलं आहे. अशाच पद्धतीचं आपल्याला ॲक्रोस्टिक तयार करायचं आहे आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचं. या ठिकाणी एक नमुना उत्तर जे आहे तर ते आपल्याला देण्यात येत आहे. या ठिकाणी आपण स्नेहा या नावाचं ॲक्रोस्टिक जे आहे तर ते तयार केलेलं आहे. स्नेहाच्या यस पासून सुपर्ब, एन पासून नाईस, ई पासून एनर्जेटिक, एच पासून हॅपी आणि ए पासून ॲम्बिशियस अशा प्रकारे स्नेहा या नावाचं आपण ॲक्रोस्टिक तयार केलेलं आहे. आपण आपल्या मित्र आणि मैत्रिणींचं नावाचं ॲक्रोस्टिक जे आहे तर ते तयार करायचं आहे. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 2, टिक द करेक्ट टिक बिफोर द करेक्ट स्टेटमेंट्स. जे बरोबर विधानं आहेत त्याच्याबरोबर आपल्याला बरोबरची टिकमार्क जी आहे तर ती करायची आहे. सेंटेन्स ए आहे टाइम कॅन डेस्ट्रॉय द ब्युटी ऑफ फ्रेंडशिप. हे जे सेंटेन्स आहे हे करेक्ट नाही आहे, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचे टिकमार्क येणार नाही. सेंटेन्स बी, फ्रेंडशिप कॅनॉट बी बॉट ऑर सोल्ड. मैत्री ही विकत घेतली जाऊ शकत नाही किंवा विकली जाऊ शकत नाही. हे जे काही स्टेटमेंट आहे हे करेक्ट आहे, म्हणून या ठिकाणी करेक्टचा मार्क जो आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर स्टेटमेंट सी, फ्रेंडशिप बाइंड्स द हँड्स टुगेदर. हे सेंटेन्स बरोबर नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणतीही टिक करायची नाही आहे. त्यानंतर स्टेटमेंट डी, फ्रेंडशिप इज लाईक अ रिअल रेअर अँड प्रिसियस ज्वेल. मैत्री ही एखाद्या दुर्मिळ आणि मौल्यवान अशा दागिन्याप्रमाणे असते. हे स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणून या ठिकाणी करेक्टची टिकमार्क जी आहे तर ती आपणास करवायची आहे. त्यानंतर स्टेटमेंट ई, फ्रेंडशिप हॅज मोर व्हॅल्यू दॅन गोल्ड. मैत्रीला सोन्यापेक्षा अधिक मूल्य असते. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे या ठिकाणी करेक्टची टिकमार्क जी आहे तर ती आपणास करावायची आहे. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 3, रीड द पोयम अँड कम्प्लीट द वेब. कविता वाचायची आहे आणि हा वेब जो आहे तर तो कम्प्लीट करायचा आहे. आता वेब कसा आहे बघा. फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू. मैत्रीची तुलना कशाबरोबर केलेली आहे? हा वेब आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. आता या फ्रेंडशिपची तुलना कशाची केली आहे? गोल्डन चेन, स्ट्रॉंग ब्लिस्ड टाय, ब्युटी,
वर्थ फार मोर दॅन गोल्ड, प्राइसलेस गिफ्ट, प्रिसियस ज्वेल याबरोबर मैत्रीची तुलना जी आहे, कम्पेअर जी आहे तर ती केलेली आहे. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 4. से व्हाय फ्रेंडशिप इज कम्पेअर टू द फॉलोइंग. खालील गोष्टींबरोबर मैत्रीची तुलना का केलेली आहे. आता ए गोल्डन चेन, अ प्रिसियस ज्वेल अँड प्राइसलेस गिफ्ट याबरोबर मैत्रीची तुलना का केलेली आहे. आता अ गोल्डन चेन सोनेरी साखळीबरोबर मैत्रीची तुलना का केली आहे. फ्रेंडशिप इज कम्पेअर टू द गोल्डन चेन बिकॉज इट लिंक्स टू आवर डिअर फ्रेंड्स टुगेदर. मैत्री जी आहे तर हिची तुलना गोल्डन चेन बरोबर केलेली आहे, कारण मैत्री जी आहे तर ती आपल्या प्रिय मित्रांना एकत्र बांधून ठेवते. त्यानंतर बी अ प्रिसियस ज्वेल मौल्यवान दागिना. इट इज कम्पेअर टू द प्रिसियस ज्वेल बिकॉज इट ग्रोज मोर प्रिसियस ॲज इच इयर पासिस बाय. जसजशी वर्षे वाढत जातात तसतसं मैत्रीचं मूल्य जे आहे तर ते अधिक वाढत जातं, म्हणून त्याची तुलना जी आहे तर ती प्रिसियस ज्वेल बरोबर मौल्यवान दागिन्यांबरोबर केलेली आहे. सी प्राइसलेस गिफ्ट याबरोबर का केली आहे. बिकॉज इट कॅनॉट बी बॉट ऑर सोल्ड. कारण मैत्री जी आहे तर ती एकतर खरेदीही केली जात नाही आणि विकलीही जात नाही. एखादं गिफ्ट आपण विकत घेऊ शकतो किंवा विकू शकतो, परंतु मैत्री मात्र अशी गोष्ट आहे की जी आपण खरेदीही करू शकत नाही आणि विकूही शकत नाही, म्हणून तिची तुलना जी आहे तर ती प्राइसलेस गिफ्ट बरोबर केलेली आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 5. रेफर टू द पोयम अँड राईट डाऊन 5 रिझन्स व्हाय फ्रेंडशिप इज द बेस्ट गिफ्ट एनीवन कॅन गिव्ह यू. कुणीही दिलेल्या गिफ्टपेक्षा मैत्री ही अधिक मूल्यवान आहे, सर्वोत्तम असं गिफ्ट आहे. असे 5 कारणं जे आहेत, 5 रिझन्स जे आहेत तर ते आपल्याला द्यायचे आहेत. या ठिकाणी एक रिझन दिलेलं आहे. इट ग्रोज मोर प्रिसियस ॲज इच इयर पासेस. प्रत्येक वर्ष वाढत गेल्यानंतर मैत्रीचं मूल्य जे आहे तर ते अधिक मौल्यवान होत जातं. नंबर 2 फ्रेंडशिप लिंक्स डिअर फ्रेंड्स. नंबर 3 इट ग्रोज मोर प्रिसियस ॲज इच इयर पासेस. नंबर 4 इट बाइंड्स यू टुगेदर with deep and true love. Number 5 it gives us rich and happy memories. Number 6 it can't destroy the beauty of friendship. Number 7 it continues to give pleasure of friendship. अशा प्रकारे ही आपण कारणं जी आहेत तर ती देऊ शकतो. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 6. राईट द वर्ड्स दॅट गो विथ द फॉलोइंग. खालील शब्दांबरोबर कोणते वर्ड्स येऊ शकतील ते वर्ड्स लिहायचे आहेत. त्याचं आन्सर नंबर 1 ज्वेल, ज्वेल बरोबर प्रिसियस. नंबर 2 हर्ट्स याबरोबर किंडल्ड. नंबर 3 मेमरीज याबरोबर हॅपी. नंबर 4 गिफ्ट याबरोबर कोणता वर्ड येईल तर प्राइसलेस. नंबर 5 टाय याबरोबर स्ट्रॉंग अँड ब्लिस्ड ही वर्ड्स येतील. नंबर 6 फ्रेंड याबरोबर अंडरस्टँडिंग हा वर्ड येईल. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 7. मॅच द लाईन्स विथ द फिगर ऑफ स्पीच दे कंटेन. आपल्याला दिलेल्या कवितेच्या ओळी आणि त्यामध्ये असणारा जो काही फिगर ऑफ स्पीच आहे म्हणजे अलंकार, कोणता अलंकार आहे त्यांच्या मॅचिंग, त्यांच्या जोड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला लावायच्या आहेत. या ठिकाणी ए कॉलम आणि बी कॉलम दिलेला आहे, यांच्या आपल्याला योग्य जोड्या ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत. कॉलम ए आणि बीच्या जोड्या बघा. नंबर 1 फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. ही जी काही लाईन आहे याची जोडी मेटाफर या अलंकार बरोबर, या फिगर ऑफ स्पीच बरोबर जुळेल. नंबर 2 दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. यामध्ये अँथेसिस हा फिगर ऑफ स्पीच हा अलंकार आहे. नंबर 3 अँड लाईक अ रेअर अँड प्रिसियस ज्वेल. यामध्ये सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आहे, त्याबरोबर याची जोडी जी आहे तर ती जुळेल. नंबर 4
फॉर ॲज लॉंग ॲज मेमरी लिव्ज. यामध्ये अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच हा अलंकार आहे, त्यामुळे यांची जोडी जी आहे तर ती जुळेल. नंबर 5 फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. यामध्ये मेटाफॉर हा फिगर ऑफ स्पीच हा अलंकार आहे, त्यामुळे यांची जोडी जी आहे तर ती जुळेल. अशा पद्धतीने या जोड्या ज्या आहेत तर त्या आपल्यास जुळवायच्या आहेत. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 8. थिंक ऑन युअर ओन अँड से व्हाय ट्रू फ्रेंडशिप कॅन बी कम्पेअर्ड टू द फॉलोइंग. स्वतःचे विचार वापरा व खऱ्या मैत्रीची तुलना पुढील गोष्टींशी का करता येऊ शकते हे लिहा. आता गोष्टी कोणकोणत्या आहेत? ॲन एव्हरग्रीन फॉरेस्ट. नंबर 2 ॲन एव्हर फ्लोईंग रिव्हर. अँड नंबर 3 अ रेनबो आफ्टर हेवी रेन्स. आता नंबर 1 ॲन एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे अगदी हिरवं असणारं जे काही जंगल आहे, या जंगलाबरोबर मैत्रीची तुलना का केली जाते. एव्हरग्रीन ट्रीज इन द फॉरेस्ट आर आवर रिअल फ्रेंड्स. फॉरेस्टमध्ये असणारे जे काही झाडं आहेत तर ते आपले खरे मित्र असतात. दे आर नेवर फेलिंग फ्रेंड्स. ते कधीही न थकणारे मित्र असतात. द फॉरेस्ट प्युरिफाईज आवर एन्व्हायरमेंट अँड सेव्ह अस फ्रॉम पोल्युशन. त्याचबरोबर जे काही फॉरेस्ट आहे, जंगल आहे, तर ते आपल्या पर्यावरण जे आहे तर त्याला शुद्ध ठेवण्याचं काम करतं आणि प्रदूषणापासून आपल्याला वाचवतं. दे प्रोव्हाइड अस मेनी युजफुल थिंग्स लाईक फ्रूट्स, फूड, मेडिसिन्स एक्सेट्रा. इट गिव्स अस ग्रेट जॉय बाय टेंडिंग वाईल्ड ॲनिमल्स अँड बर्ड्स. मॅन हॅज अनमॅच्ड अँड इनसेपरेबल फ्रेंडशिप विथ द एव्हरग्रीन फॉरेस्ट. आता नंबर 2 बघूया आपण. ॲन एव्हर फ्लोईंग रिव्हर. वाहणाऱ्या नदीबरोबर मैत्रीची तुलना का केली जाऊ शकते. इट इज नेव्हर एंडिंग फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड द एव्हर फ्लोईंग रिव्हर. इट इज काइंड टू ऑल मॅनकाइंड. इट सफर्स अ लॉट टू हेल्प पीपल सेल्फलेसली. नदी जी आहे तर ती निस्वार्थीपणे लोकांना मदत करत असते. इट गिव्ज मदरली लव्ह टू पीपल अँड दे लुक अपॉन इट ॲज अ मदर. It flows and blows away the dirt, helping them to clean everything. Now number 3. A rainbow after heavy rain. जोरदार पावसानंतर येणारं जे काही रेनबो आहे, इंद्रधनुष्य, याबरोबर मैत्रीची तुलना का केली जाते. The friendship between the rainbow and man is indescribable. After the heavy rain, the sight of rainbow gives great joy and pleasure to people. The colors of the rainbow refresh their minds. Man is always eager to watch the rainbow like a cheerful friend. The rainbow displays the magic of nature and pleases all. Now activity number 9. Think and develop a story that leads to the conclusion of a friend in need is a friend indeed. विचार करा व गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र या निष्कर्षापर्यंत नेणारी एक गोष्ट तयार करायची आहे. ही गोष्ट आपण तयार करायची आहे. या ठिकाणी एक नमुना स्टोरी जी आहे, गोष्ट जी आहे तर ती दिलेली आहे. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र. काय स्टोरी आहे बघा. सुधा अँड मंदा वेअर द बेस्ट फ्रेंड्स. सुधा आणि मंदा या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. बोथ वेअर इन स्टँडर्ड 10. दोघी इयत्ता 10वीत होत्या. बोथ ऑफ देम वेअर गुड इन स्टडीज अँड बोथ वेअर कॉम्पिटिटर्स फॉर द फर्स्ट रँक. आणि दोघी अभ्यासामध्ये हुशार होत्या आणि एकमेकीच्या पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धक होत्या. देन अ पेनफुल ट्रॅजेडी स्ट्रक. त्यानंतर मात्र एक शोकांतिका घडली. मंदा मेट अँड ॲक्सिडेंट. मंदाचा ॲक्सिडेंट झाला. अनफॉर्च्युनेटली सी लॉस्ट हर आयसाईट. आणि दुर्दैवाने तिची दृष्टी जी आहे तर तिने ती गमावली, तिला दिसत नव्हते. शॉक्ड ॲट व्हॉट हॅड हॅपन्ड, मंदा लॉस्ट ऑल होप्स अँड इंटरेस्ट इन स्टडी अँड एव्हरीथिंग. आणि तिचा आता अभ्यासामधला संपूर्ण इंटरेस्ट निघून गेलेला होता आणि तिच्या अशा आकांक्षा ज्या आहेत तर त्या पूर्ण आता मावळलेल्या होत्या. सुधा कुडंट बेअर
हर मेंटल कंडिशन. सुधाला तिची मानसिक स्थिती जी आहे तर ती सहन झाली नाही. सी काम्ड हर डाऊन अँड एनकरेज्ड हर अँड गेव हर कॉन्फिडन्स. सुधाने मात्र तिला धीर दिला, तिला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. सी स्टार्टेड हेल्पिंग हर इन हर स्टडीज. सुधाने तिला तिच्या अभ्यासामध्ये मदत करायला सुरुवात केली. सी रीड अलाउड द लेसन्स टू हर अँड एव्हरी इव्हनिंग दे स्टडीड टुगेदर. तिला लेसन जे आहे तर ते वाचून दाखवायचे आणि या दोघीही एकत्र अभ्यास करायच्या. बिईंग व्हेरी इंटेलिजंट, मंदा मेमोराइज्ड एव्हरीथिंग सुधा टॉट हर. सुधा जे काही शिकवायची ते मंदा जे आहे तर ते लक्षात ठेवायची, कारण मंदा ही हुशार होती. सी गेव हर एक्झाम विथ द हेल्प ऑफ अ रायटर. एका लेखनिकाच्या मदतीने त्या मंदाने परीक्षा दिली. बोथ द फ्रेंड्स पास्ड SSC विथ डिस्टिंक्शन्स मच टू एव्हरीवन्स ॲडमायरेशन्स. आणि दोघीही मैत्रिणी ज्या आहेत तर त्या चांगल्या मार्कांनी डिस्टिंक्शनने पास झाल्या आणि सर्वांच्या स्तुतीस पात्र ठरल्या. ऑल प्रेज्ड दिअर एक्झाम्पलरी फ्रेंडशिप. आणि त्यांची ही जी काही नमुना अशी मैत्री जी होती, जगासमोर एक उदाहरण ठेवणारी जी मैत्री होती, त्याची सर्वजण स्तुती करू लागले. सुधा प्रूव्ड दॅट अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. आणि सुधाने हे सिद्ध केलं की गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोल्डन चेन या पोएमचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासले आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.